नवस कबूल करत होतो. रात्री बेरात्री कुठं पायी जायचं. कोणी काही सांगितलं की पौर्णिमेला जर वाकीला गेले तर तुमचं हे दुःख दूर होते. तर नागपूरवरून बिना चपलेचं पायी वाकीला सुद्धा आलेला आहे. पण समाधान मिळत नव्हतं, कारण त्यावेळेस आम्ही समाधान शोधतच नव्हतो. पहिला मुद्दा, आम्ही शोधत होतो सुख. आम्ही शोधत होतो सुख. आणि सुख असं आहे की सुख आलं तर त्याच्या मागे दुःख लागलेलंच आहे. म्हणून आम्ही समाधान शोधण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही आणि म्हणून आम्ही दुःखीच राहिलो. आणि मग आमच्या दुःखाचे प्रकार अनेक होते. कोणाचं कुटुंब व्यसनाधीन होतं, कोणाला बाहेर बाधा होती, कोणी शारीरिक दुःखाने पीडित होते, खूप गरिबी होती, शिक्षणाचा अभाव होता, शिक्षणाची इच्छा असूनही शिक्षण पूर्ण झालं नाही. जसं की मी माझं स्वतःच, मला शिक्षणाची खूप आवड होती, पण मी 7 वर्ग आणि 8वा वर्ग अर्धा म्हणजे 7.5 वर्ग शिक्षण झालं. तर असे बरेच विचार होते मनात, कुठे करायचं, काय करायचं, कुठे धावायचं. तर अशा वेळेस काय होते ना, की आपले जे शुभचिंतक जे आपल्या आधी या मार्गामध्ये असतात, ज्यांच्याकडे आम्ही या मार्गात आलो त्यावेळेस एक उत्पत्तीचा मार्ग म्हणत होते 1993 मध्ये. तर आमच्या आधी आमच्या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय नामदेवरावजी दिवटे काकाजी हे होते. कारण त्यांची आमची ओळख म्हणजे आमच्या घराच्या समोरच्याच घरी ते किरायाने राहायचे आणि टेलिफोन डिपार्टमेंटला माझे वडील, माझे काका, आजोबा आणि ते एकाच डिपार्टमेंटला नोकरी करायचे आणि त्याच माध्यमातून त्यांना तिथे रूमही घेऊन दिली होती. तेव्हा त्यांचं लग्नही व्हायचं होतं. मग त्यांचं लग्न मला वाटतं 91 मध्ये झालं. आणि त्या ज्या काकू होत्या, त्यांच्या पत्नी इंदुताई दिवटे, ही होती सेवकाची मुलगी. तर आधी पहिले तिनं आपल्या परिवाराला या मार्गामध्ये प्रवेश केला, ते समाधानी झाले आणि मग आम्हाला या मार्गाच्या विषयी सांगितलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्यांनी आपल्याला पहिल्या दिवशी या मार्गाची रूपरेषा समजवली ना, त्या व्यक्तीला आपण आयुष्यभर कधीच विसरायला नाही पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की मानव आहे, मानवामध्ये परिवर्तन होत असते, अहंकार कमी जास्त होत राहते. तुम्ही त्यांच्याशी बरेच लोक असतात की त्यांना विसरूनच जातात, त्यांच्याशी अबोलाही धरतात. पण मला तरी असं वाटतं की त्यांच्याशी, कारण आपल्याला कार्यकर्ता कोण, कार्य कुठून घ्यायचे, कोण मार्गदर्शक, आपल्याला काहीच माहिती नसते. आणि तो व्यक्ती आपल्याला सांगतो, आपला शुभचिंतक असतो की बाबा तू जर आमच्या परमेश्वराच्या चरणी आला, या मार्गामध्ये जर प्रवेश केला तर तुझे दुःख दूर होतील, ही शाश्वती आपल्याला देतो. आणि मग आपण जेव्हा त्यांना म्हणतो की ठीक आहे, तेव्हा तो आपल्याला कार्यकर्त्याच्या घरी घेऊन जातो. आणि मग कार्यकर्त्याकडे नेल्यानंतरही कार्यकर्ता आपल्याला काय विचारतात, तुमचा धंदा कोणता आहे, नोकरी कोणती आहे, काहीच विचारत नाही. प्रॉपर्टी काय, काही नाही आहे, गरीब आहे, घरी खायला आहे नाही आहे, ते नाही विचारत. ते म्हणतात तुला दुःख कोणतं आहे, तुला जे दुःख आहे ते दुःख सांग.